जोशी स्टडी वर्ल्ड। आज मी मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड वर्कबुक क्लास 1 IMO याचं चॅप्टर 7 जिओमेट्रिकल शेप्स याचे मॅथमॅटिकल रिझनिंग सोडवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। This is our चॅप्टर 7 जिओमेट्रिकल शेप्स and now let's solve our mathematical reasoning. this is our First question. okay Which of the following figures is not present in the given box? म्हणजे ह्या बॉक्समध्ये कोणता शेप नाही? ओके ऑप्शन ए इज क्यूब क्यूब आहे का तिथं? आहे कुठे आहे? इथे। व्हेरी गुड. बी क्यूबॉइड आहे का इथं? नाही। कसला असतो बरं क्यूबॉइड? दाखव बरं मला। क्यूबॉइड असतो असला ट्रायंगल रेक्टँगल पुन्हा त्यामध्ये रेक्टँगल, तिरकी रेष, इथे तिरकी रेष, इथे तिरकी रेष, इथे तिरकी रेष। हा आहे क्यूबॉइड। सी ऑप्शन इज सिलेंडर आहे का? आहे इथे आहे सिलेंडर। आणि डी ऑप्शन इज कोण? मग कोणती फिगर इथं नाहीये? बी क्यूबॉइड। ओके नाव लेट्स रीड आवर सेकंड क्वेश्चन. Which of the following items can roll only? ओके फक्त रोल करू शकणारे आयटम्स कोणते आहेत? ए ऑप्शन इज हॅपी बर्थडे कॅप। रोल करू शकते का ती? हो फक्त रोल करू शकते का? नाही, घसरू पण शकते। ती स्लाइड पण होऊ शकते। सरळ ठेवलं की स्लाइड होऊ शकते। ओके बी इज ब्रिस्क। ओके कॅन शी रोल? नो। ओके ऑप्शन सी इज बॉल। हा फक्त रोल करू शकतो का? हो हा फक्त रोल करू शकतो। म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आयटम कॅन रोल ओनली? ह्याचा आन्सर काय आलं? सी बॉल। व्हेरी गुड. नाव आवर थर्ड क्वेश्चन इज There are dash cylinders in the given solid. ओके म्हणजे काय? आता हे आहे एक सॉलिड। हा ह्यामध्ये सिलेंडर्स किती आहेत मोजायचे? मोजा बरं। 1 2 3 4 5 6 7 हाऊ मेनी सिलेंडर्स? 7 ऑप्शन A. व्हेरी गुड. नाव लेट्स रीड आवर First question. The given image looks like a डॅश। ही इमेज कुणासारखी दिसते? cone, cube, cylinder, sphere. लुक्स लाईक Cube. क्यूब. दिस इमेज लुक्स लाईक अ Cube. क्यूब. व्हेरी गुड. नाव लेट्स रीड आवर फिफ्थ क्वेश्चन. Select the correct match. ओके हिअर आर द फिगर्स. इकडे काही फिगर्स दिल्यात आणि इकडे शेप्स दॅट कॅन बी ट्रेस्ड. या फिगरच्या शेप्स होणाऱ्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर करेक्ट मॅच आपल्याला शोधायची आहे. ए बॉल. बॉलची फिगर कशी होईल? बॉलची फिगर अशी होईल का? हो म्हणजे ही मॅच करेक्ट आहे. ह्या कॅन कॅनची अशी होईल का फिगर? नाही नो. ह्या डोअरची होईल का अशी? नाही नो. ह्या कोणची अशी होईल का रेक्टँगल? नाही नाही. मग करेक्ट मॅच कोणता आला? ऑप्शन A. ऑप्शन ए. नाव रीड आवर सिक्स्थ क्वेश्चन. Name the shape which is colored red in the given picture. म्हणजे काय? म्हणजे त्या ह्या पिक्चर मधल्या शेपचं नाव सांगायचंय. त्याचा कलर रेड आहे. हां रेड कलरनं रंगवलेल्या शेपचं नाव आपल्याला सांगायचं आहे.
कुठे आहे रेड कलरनं रंगवलेला शेप? हा आहे. काय नाव आहे त्याचं? ट्रायंगल. ट्रायंगल. ऑप्शन बी. बी. व्हेरी गुड. नाउ दिस इज आवर 7th क्वेश्चन. The shape of the photo frame shown in the figure is. या फोटो फ्रेमचा शेप कोणता आहे? Rectangle. ऑप्शन B. व्हेरी गुड. नाउ रीड आवर 8th क्वेश्चन. There are dash circles in your figure. ओके, म्हणजे काय? ह्या फिगर ह्या चित्रामध्ये कोणत्या ह्या? हा. ह्या चित्रामध्ये किती सर्कल्स आहेत? ओके, लेट्स काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 ओके, द राईट आन्सर इज ऑप्शन 24D. व्हेरी गुड. ऑप्शन डी. इथे सर्कलमध्ये सर्कल आहेत सगळे, नाही का? आपण काउंट केले. हा आय पण आहे, तो पण सर्कलमध्ये सर्कल आहे, आणि हे 2 डॉट्स पण सर्कलच आहेत. व्हेरी गुड. नाव आवर 9th क्वेश्चन इज. Select the incorrect option. म्हणजे आपल्याला इनकरेक्ट ऑप्शन शोधायचे. म्हणजे चुकीचा ऑप्शन शोधायचा आहे. आहे. ऑप्शन ए इज. A triangle is made up of 3 straight lines. म्हणजे काय? म्हणजे एक ट्रायंगल तीन लाईन न बनलेला असते. हो, एका ट्रायंगलमध्ये 1 2 3 लाईन्स असतात. हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर. करेक्ट स्टेटमेंट आहे, नाही का? बी ऑप्शन इज. A rectangle is made up of 4 straight lines. रेक्टँगल हा 4 स्ट्रेट लाईनने बनलेला असतो. हा ऑप्शन कसा आहे? बरोबर आहे. हा पण करेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन सी इज. A square is made up of 5 straight lines. एक स्क्वेअर हा 5 स्ट्रेट लाईनचा बनलेला असतो. हा ऑप्शन कसा आहे? हा ऑप्शन इनकरेक्ट. हा इनकरेक्ट ऑप्शन आहे. अँड डी ऑप्शन इज. A circle has one curved line. अ सर्कल हॅज 1 कर्वड लाईन. एका कर्व लाईन पासून एक सर्कल बनतो. हा ऑप्शन कसा आहे? करेक्ट. करेक्ट आहे. सो आवर इनकरेक्ट ऑप्शन इज सी. ऑप्शन सी. व्हेरी गुड. अँड नाव लेट्स रीड आवर 10th क्वेश्चन. Which of the following options can both slide and roll? म्हणजे काय? कोणता ऑप्शन स्लाइड पण करते रोल पण करते? ओके, ऑप्शन ए बॉटल. हा काय करतो? स्लाइड पण करतो रोल पण करतो. जर ह्या साईडनं आपण सोडला तर तो रोल. आणि जर आपण बॉटमनं सोडला तर स्लाइड. स्लाइड. व्हेरी गुड. म्हणजे आपला ऑप्शन आहे ए. हे जे आहे कपबर्ड हे काय करेल? स्लाइड. स्लाइड करेल. स्लाइड. बलून काय करेल? रोल. रोल करेल. आणि हा क्यूबाइड स्लाइड. स्लाइड करेल. सो आवर राईट ऑप्शन इज ए. ए. नाउ रीड आवर 11th क्वेश्चन. Which of the following shape is present in the given figure? ओके, म्हणजे या फिगरमध्ये प्रेझेंट असलेला शेप कोणता आहे? ऑप्शन ए इज. रेक्टँगल. आहे का याच्यामध्ये? नाही. नाहीये. स्क्वेअर आहे. कुठे कुठे आहे? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. आणि हा मोठा सुद्धा स्क्वेअर आहे. स्क्वेअर आहे. ऑप्शन सी इज. ट्रायंगल. आहे का इथं? नाही. नाही. ऑप्शन डी इज. ओव्हल.
आहे का इथं? नाही. नो. सो द सर्कल आहे. shape present in the given figure is स्क्वेअर. square. So our right option is option बी. B. Now let's read our 12th question. Which of the following looks like a cuboid? म्हणजे काय? कोणता खालचा ऑप्शन एका क्यूबॉइड सारखा दिसतो? कोणता दिसतो बरं? हा चेस गेम. Very good. This is a cuboid. Now read our 13th question. Name the shape which is the yellow colored. Okay. Which shape is yellow colored? Tell me. Cone. This is yellow colored shape and its name is Cone. cone. So the right option is B. option B. This cube is, Red color. this cuboid is, Blue color. and this sphere is. Green color. So yellow colored shape is cone. Now let's read our 14th question. There are dash less triangles than squares in the given figure. म्हणजे काय? म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये स्क्वेअर पेक्षा किती जास्त ट्रायंगल्स आहेत? There are less triangles. किती कमी ट्रायंगल्स आहेत? स्क्वेअर्स पेक्षा ट्रायंगल्स कितीने कमी आहेत. मग आपण आधी स्क्वेअर्स मोजूया आणि मग ट्रायंगल्स मोजूया आणि त्यांचा नंबर्स लिहूया. आधी आपण स्क्वेअर्स मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8. ओके. Squares are 8. 8. And now let's count our triangles. 1 2. अरे ह्याच्यात नाही, ह्या फिगरमध्ये ही 15 नंबरची फिगर आहे. 1 2 3 4 5. ओके. ट्रायंगल्स आर 5. आता किती ट्रायंगल्स स्क्वेअरपेक्षा लेस आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. 8 - 5 असं आपल्याला करावं लागेल. मग त्याचा आन्सर काय येईल? 3. सो देर आर 3 triangles less than cubes. Our right option is option A. Very good. And now this is our 15th question. The given figure is made up of dash dash. ही दिलेली फिगर ही कशानं बनलेली आहे? ट्रायंगल आहेत का? आहेत. ओके. रेक्टँगल आहेत. रेक्टँगल पण आहेत. कुठे आहेत? इथे आणि इथे. सर्कल आहेत. कुठे आहेत? इथे. इथे. ओके. म्हणजे द गिवन फिगर इज मेड ऑफ D. ऑल ऑफ द अबव. खालील सर्वांपैकी बनलेली आहे. All of these. वरील सर्वांनी बनलेली आहे. अँड इन दिस वे आपण काय फिनिश केलंय? आपला चॅप्टर 7 जॉमेट्रिकल शेप्स या लेसनचा Mathematical reasoning. and in the next video we are going to solve our Everyday mathematics. till then Bye bye. bye bye.